नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. आई मी काय करू या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. उन्हाळ्याच्या सुट्टीतला वेळ मजेत आणि काहीतरी क्रिएटिव्ह करण्यात जावा यासाठी आई मी काय करू या कार्यक्रमात आपण विविध गोष्टी शिकतोय. ओरेगामी आणि चविष्ट पदार्थ आपण पाहिलेच. काल आपण पेपर क्विलिंगचे झटपट होणारे कानातले पाहिले. आज आपण पुन्हा पेपर क्विलिंग पाहणार आहोत. आज यापासून काय करता येईल, चला जाणून घेऊया. हाय, माझं नाव नीती गार्लेकर. आता मी तुम्हाला पेपर क्विलिंगचा वापर करून आपण ग्रीटिंग कार्ड्स किंवा जे आपण एनव्हलप्स असतात त्याच्यावर डिझाईन कसं करू शकतो हे दाखवणार आहे. तर मी तुम्हाला एखादी दाखवते. हे एक पेपर क्विलिंगचं मी टेडी बेअर केलेत. तर ते आधी आपण टेडी बेअर करूयात. त्यासाठी आपल्याला आधी 2 पट्ट्या लागणार आहेत. आधी आपण ही जी पट्टी घेतली होती त्याला आपण आधी नीडलमध्ये हे करून ती रोल करून घेणार आहोत. आणि रोल करून झाली ना की ती गम लावण्याच्या आधी आपण ती आधी नीडलमधनं बाहेर काढून हळूहळू ती लूज करत जाणार आहोत. जेवढा आकार आपल्याला हवा आहे, जेवढा गोल मोठा हवा आहे त्याप्रमाणे आपण ते लूज करून घ्यायचं आहे. आणि जिथे आपल्याला वाटेल की आपल्याला एवढाच गोल हवा आहे तिथे आपण ते गम लावून चिकटवून टाकायचं आहे. तर आत्ता जो आपण गोल बनवला त्याच्यातलाच आपण थोडी डार्क रंगाची पट्टी घ्यायची आहे आणि त्याच्यापासून आपण ती पट्टी अर्धी करून कट करून घेऊयात, कारण ती अख्खी काही आपल्याला या एका ह्याच्यासाठी लागणार नाही. आणि त्याचं पुन्हा एकदा आपण ती नीडलमध्ये अर्धी पट्टी रोल करूया. आणि आपल्याला जेवढी हवी तेवढी पुन्हा एकदा काढून लूज करून घेऊया. आता उरलेल्या अर्ध्या पट्टीचं पण आपण तसंच करूया. पण आता आपण हे जेव्हा दुसऱ्या पट्टीचा रोल करू तेव्हा आपण फक्त एवढी काळजी घ्यायची की आपण जो आधीचा जो अर्ध्या पट्टीचा गोल केला आहे त्याचा आणि ह्याचा साईज सेम असेल. त्यामुळे आपण ते सेम साईजचं करून हे करूया, मग चिकटवायचं ते. आता हे आपले हाताचे तयार झाले. तर आता आपण पायाचे तयार करण्यासाठी पुन्हा एक दुसरी पट्टी घेणार आहोत आणि ती पुन्हा एकदा अर्ध्यातनं हे करणार आहोत. आणि पुन्हा ती अर्ध्यातनं कापून झाली की पुन्हा गोल करायचे. पण आता हे जे गोल करू ते हातांसाठी जे आपण आत्ता अर्ध्या पट्टीचे गोल केले होते त्याच्यापेक्षा थोडेसे मोठ्या आकाराचे लूज करून घ्यायचे. आता आपण ह्या टेडी बेअरच्या चेहऱ्यासाठी पूर्ण एक अख्खी पट्टी घेणार आहोत आणि ती रोल करणार आहोत. आणि ती पुन्हा एकदा चेहऱ्यासाठी मोठा ते लूज करून घ्यायचे, थोडं मोठ्या आकाराचं. आता आपण हे असेंबल करूया. तर आधी पहिले आपण हा जो मधला भाग केला होता तो आपण इथे लावून घेऊयात. हे जे आपण ग्रीटिंग कार्ड कोणतंही आपण हॅपी बर्थडे किंवा जे काय आपल्याला हवं त्या वेगळ्या वेगळ्या ह्याचं ग्रीटिंग कार्ड घेऊन त्याच्यावर आपण वेगळे वेगळे आकार करून लावू शकतो. आता आपण त्याचं डोकं लावणार आहोत.
त्यानंतर आपण जे छोट्या आकाराचे अर्ध्या पट्टीचे गोल केले होते ते आपण हात म्हणून लावणार आहोत. आणि जे आपण मोठ्या पट्टीचे गोल केले होते ते पाय म्हणून लावणार. आता आपलं हे ग्रीटिंग कार्ड तयार झालं आहे आणि हा ग्रीटिंग कार्डवरचा टेडी बेअर पण तयार झाला. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स ग्रीटिंग कार्ड्सवर वगैरे करू शकतो. आता आपण एक पुढचं वेगळं ग्रीटिंग कार्ड बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही कोणत्याही वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या आहेत ना, त्यांचा फक्त त्या आधी गोल करून घ्यायच्या. आणि मग त्या आपल्याला हव्या तेवढ्या लूज करायचा तो गोल. आणि मग तो लूज केलेला गोल आपण गम लावून चिकटवून घ्यायचा आणि त्याला आपण वेगवेगळे आकार देऊ शकतो. जसा की हा टिअर ड्रॉपचा आकार आहे आणि हा टिअर ड्रॉपचा आकार आपण असे वेगवेगळे आकार करून घेऊ शकतो. आणि मग म्हणजे जसे आपण इथे मी केलेत त्याप्रमाणे हा हार्टचा शेप आहे किंवा असंच आपण टिअर ड्रॉपचे वेगवेगळे रंगाचे हे करून घ्यायचे आणि मग ते ग्रीटिंग कार्डवरती कसेही ते आपण चिकटवून घ्यायचे. आता हे आपले कसेही चिकटवून झाले ना की मग आता आपण काय करायचं, कोणताही जे आपल्याकडे स्केच पेन जे कोणतं असेल त्याने फक्त हे जे आहेत त्याच्या खालच्या टोकापासनं अशा फक्त लाईन्स काढून घ्यायच्या वेगळ्या वेगळ्या. त्यांना एक फुग्यांचा छान आकार येतो आणि मग त्याच्या खाली आपण काहीही लिहू शकतो. म्हणजे आपण समजा आता मी त्याला एक खाली असं पाटीसारखं जोडल्याचं चित्र काढलं आहे, त्यामुळे मग त्या पाटीवर मी काही लिहू शकते. मग हॅपी बर्थडे किंवा आपल्याला जे काही लिहायचं, मित्रमैत्रिणी कोणाला ज्यांना द्यायचं त्यासाठी आपण जो काही मेसेज आहे तो लिहू शकतो. तर ह्या ग्रीटिंग नंतर आता आपण एन्व्हलप जे असतात आपल्या घरी ती साधी असतात, तर ती एन्व्हलप दुसऱ्यांना देताना आपल्याला अशी साधी न देता आपण जर का स्वतःहून काहीतरी वेगळं त्याच्यावर केलं तर ते जास्त चांगलं दिसतं. त्यामुळे आता आपण हे जे एन्व्हलप आहे त्याच्यावरती वेगळ्या प्रकारचं एक डिझाईन करणार आहोत पेपर क्विलिंगचं. तर त्यासाठी एक पट्टी घ्यायची आणि ती अर्ध्यातनं आपण कापून घ्यायची कारण आपल्याला ती पूर्ण लागणार नाही आहे. आणि मग ती रोल करून घ्यायची आपल्याला. आणि पुन्हा ती आपण त्या निडलमधनं काढून आपल्याला हवी तेवढी लूज करून घ्यायची. असे आपण भरपूर करून घ्यायचे. तर आपण अजून एक असं करून घेऊया. आता आपले असे गोल बनवून झाले ना की त्यांना फक्त खालच्या बाजूने थोडंसं प्रेस करायचं आणि त्यांना टिअर ड्रॉपचा आकार द्यायचा. असे आपण करून घेऊयात सगळे. असे मी हे गोल आधीपासून करून ठेवले होते, तर त्यांना आपण फक्त आता शेप देऊयात. हा टिअर ड्रॉपचा आपण आकार देतोय. असे जोडून आपण असं पूर्ण एक फूल तयार करून घ्यायचं आणि ते फूल झाल्यानंतर आपण ते एका कोपऱ्याला आधी चिकटवून घेऊयात एन्व्हलपवरती. त्याला थोडा जास्त गम लावायचा म्हणजे ते नीट चिकटतं. आणि आता हे उरलेले आहेत ते आपण साईडने लावून घेऊयात त्याच्या. अशा प्रकारे आपण हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे एन्व्हलप्स आपण घरच्या घरी स्वतः डिझाईन करून बनवू शकतो.
आता आपण पेपर कुलिंगपासून किचन तयार करणार आहोत. तर ही एक पेपर कुलिंगपासून आऊलची किचन मी तयार केलेली आहे. आणि आज आपण करणार आहोत अशी आपण थोड्या मोठ्या आकाराची किचन तयार करणार आहोत. तर त्यासाठी आधी आपण पिंक कलरची जी पट्टी आहे ती गोल करून घेणार आहोत. हे करताना आता आपण टाईट सर्कल करून घ्यायचं आहे, कारण हे जर का सुटलं तर जेव्हा आपण ते थोडं प्रेस करतो तेव्हा ते तुटण्याची शक्यता असते. ही पट्टी संपली की ती आपण चिकटवून घेणार आहोत. आणि ही पट्टी जिथे संपते, जिथे आपण चिकटवली आहे त्याच्या पुढच्या बाजूने आपण अजून एक पट्टी लावणार आहोत. असं आपण 5 ते 6 पट्ट्या लावून घेणार. आता आपण ही शेवटची पट्टी लावून घेऊयात. मी आता याला 8 पट्ट्या जोडून घेतल्यात. 8 पट्ट्या जोडल्यानंतर हा एक मोठा गोल तयार होतो. असा हा गोल पूर्ण झाल्यानंतर आता तो गोल खालच्या बाजूने थोडा त्याला वरच्या बाजूने थोडंसं वर ढकलायचं, म्हणजे त्याला असं वरती डोम शेप तयार व्हायला लागतो. आता आपला हा खालचा भाग तयार झाला आहे पूर्णपणे. तर आता आपण फक्त ह्याच्या आतल्या बाजूने पुन्हा एकदा पूर्णपणे गम लावून घ्यायचा आहे, म्हणजे ते सुटणार नाही. आणि हे वाळवायला ठेवायचं. आता आपल्याला पुन्हा एक पांढरी पट्टी घ्यायची आहे आणि त्या पांढऱ्या पट्टीचा पुन्हा एकदा आपल्याला अशाच प्रकारे एक रोल तयार करून घ्यायचा आहे. आता याला आपण अजून एक पट्टी जोडून घेणार आहोत. आता आपला हा गोल झालाय, त्याला आपण चिकटवून घेऊया. त्यानंतर आपण पुन्हा एकदा अजून एक पट्टी घेणार आहोत आणि तिचा पुन्हा एक रोल करून घेणार आहोत. तसे 2 आपल्याला गोल करून घ्यायचे. आपण हे अर्ध्या पट्टीचं जरी करून घेतले दोन्ही रोल तरी चालतं, पण हे पण रोल आपण टाईट करून घेणार आहोत. हे झाल्यानंतर आता आपण ह्याची आधी असेंब्ली करून घेऊयात. तर हे करताना आपण जे आधी अर्ध्या पट्टीचे टाईट सर्कल केले होते त्यांना आपण पुन्हा एकदा थोडंसं आतल्या बाजूने ढकलून त्यांना पण असं डोम शेप सारखं तयार करून घेऊयात, किंवा ते तसे ठेवले तरी चालतात. आता आपण आधी ह्याचे कान तयार करून घेणार आहोत. अर्ध्यातनं कापून घ्यायची आणि आपल्याला ती अर्धी पण नाही लागणार आहे, तर आपल्याला ती पाव लागणार आहे. त्यामुळे आपण ती पाव त्याचे हे करून घेऊयात, तुकडे करून घेऊयात. आणि ह्यामध्ये आता आपण हे करताना थोडंसं मध्ये होल ठेवून आपण हा गोल करणार आहोत. तर त्यासाठी आधी आपण जिथून सुरुवात करणार आहोत तिथे थोडासा गम लावून घेऊयात आणि मग तो रोल करायला सुरुवात करूयात. त्याच्यामध्ये थोडीशी जागा ठेवायची आणि मग आपण हा रोल करायचा. आता हा गोल झाल्यानंतर याला आपल्याला त्रिकोणी आकार द्यायचा आहे. तर त्यासाठी आपण आधी एका बाजूने आपण त्याला टिअर ड्रॉप सारखं प्रेस करून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने आपण जिथून तो गोलाकार आहे तिथून आपण खालच्या बाजूने सरळ दाबणार आहोत. त्यामुळे त्याला असा त्रिकोणी आकार येतो. तसंच आपण आता दुसरा पण करून घेणार आहोत. आता आपले दोन्ही त्रिकोण झालेत आणि आपला आपण जो शरीराचा भाग केला होता तो पण आता वाळला आहे. तर आधी आपण त्याला हात लावून घेऊयात. तर हात लावण्यासाठी आधी पहिले जे आपण अर्धे पट्टीचे जे आपण गोल केले होते ते गोल आपण घेणार आहोत आणि ते उभे आपण चिकटवणार आहोत त्याच्या साईडला दोन्हीकडून. आता हे लावून झाल्यानंतर आपण जो हा मोठा गोल केला होता पांढऱ्या रंगाचा
त्याच्या वरच्या बाजूला आपण हे जे त्रिकोणी कान केले होते ते लावून घेणार आहोत. आता हे आपले त्रिकोणी कान लावून झाले की खालच्या बाजूने पुन्हा या गोलासाठी गम लावायचा आणि हे जे आपण केलं आहे त्याच्यावरती हे चिकटवायचं. आता जे आपण केलं होतं त्याला आपण आता डोळे काढून घेतलेत आणि त्याला मोती वगैरे लावून घेतले. तुम्हाला हवं तसं ती बाहुली सजवू शकता. आता आपण ह्याला किचनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण त्याला जे किचनसाठी हे असतं ते लावून घेणार आहोत. हे लावताना जे कान आहेत त्या कानातल्या कोणत्याही एका कानामध्ये ही रिंग घालून घ्यायची आणि हे पूर्ण प्रेस करून जोडून घ्यायचं. अशा प्रकारे आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे किचन्स पेपर कुलिंगपासून घरी आपल्याला हव्या त्या प्रकारे तयार करू शकतो.